नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. गुन्हेगारी रोखण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेगर जानोरी विद्यालयात सायबर क्राईम व वाहतुकीचे धडे. सुरक्षित जीवन जगण्यासाठी सद्यस्थितीला सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी खबरदारी घ्यावी. सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत होणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा बसण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलावे, असे प्रतिपादन दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांनी केले. जानोरी विद्यालयात महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थी सुरक्षितेच्या दृष्टीने सायबर क्राईम व वाहतूक नियम या विषयावर दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. पाहुण्यांचा परिचय व स्वागत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बापू दिबे यांनी केले. यावेळी रघुनाथ शेखर यांनी सायबर क्राईम म्हणजे काय, मोबाईलद्वारे गुन्हे कसे घडतात याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणाच्या माध्यमातून दिली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम सांगून विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केलंय. तसेच सायबर गुन्ह्यापासून आपण लांब कसे राहू शकतो याविषयी मार्गदर्शन केलंय. पत्रकार संदीप गुंजाळ यांनी दैनंदिन जीवनात सायबर विषयी घडत असलेल्या घडामोडींविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केलंय. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन रघुनाथ शेखर यांनी केलंय. या प्रसंगी पोलीस हवालदार कृष्णा भोये, पालक सोमनाथ वतार, विद्यालयाचे शिक्षक जयसिंग कोकणी, अश्रफा शिरसाट, लक्ष्मण मवळे, देवीदास शेखरे, अशोक गावित, निलेश सोनार, मकरंद कापडनीस, रघुनाथ गांगुर्डे, सुभाष आवारे, नूतन भदाणे, ममता वळवी, रुपाली चौधरी, प्रीती घुमरे, श्रीमती पगारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम खेरनारे यांनी केले, तर आभार अमृता धोंडगे यांनी मानले. वेबसाईट तयार करतात आणि त्याच्यावर आपण जातो. आपल्याला भरपूर ऑप्शन येतात. जसं आपण गुगलला सर्च केलं नोकरी.com, तर नोकरी.com सारख्या भरपूर वेबसाईट येतात. आपल्याला ॲक्युरेट कोणती आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्यात कोणती ॲक्सेसमध्ये आहे ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. मग त्याच्यावर जर गेलो आपण, जर चुकीच्या साईडवर गेलो तर आपण त्याच्यात मग ते आपलं आधार कार्ड टाकायला लावतात, मग आपलं बँक स्टेटमेंट काढायला लावतात किंवा बँकचा डिटेल्स टाकायला लावतात. एनिवे जे काय असेल ते, आणि त्याच्यातून ते तुमची माहिती मिळून घेतात आणि मग तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमधून काढून घेतात. किती सोपं आहे की नाही? आहे की नाही? मग आपण फसणार का? नाही ना? अरे फसू का आपण? अजून पण कितीतरी गोष्ट मोठी आहे. तुम्ही काय म्हणता? सगळेच फसले का? किती सोपं होतं तुम्हाला फसवायचं. तुम्ही माझ्याबरोबर बांधत गेलात आहे की नाही? तो पण तुम्हाला असंच बांधत ठेवतो. ते तुमचं हे झालं ते झालं आणि असं बांधत ठेवल्यानंतर तुम्ही इझी मग फसून जाता. बरेचसे जण तिकडे पाहिलं की नाही? पाहिलं की नाही? सोपं आहे की नाही फसवायचं? अरे सोपं आहे की नाही? पण आपण फसायचं नसतं. एक साधारण विचार आहे. कोणतीही बँक हे OTP तर मागतच नाही, पण त्याच्या ठरलेल्या व्याजदरापेक्षा किंवा ठरलेल्या गोष्टीपेक्षा जास्त व्याज देतच नाही. फुकट काय देतं का कोणी? तुम्हाला लॉटरी लागली 3 लाख करोड, 3 करोड, 4 करोडची, येतो ना मेसेज? अरे वाचला असेल ना, येतो ना मेसेज? मग असं असतं का? फुकट कोणी देतं का? आई सुद्धा मुलाला दूध तेव्हाच पाजते, ते केव्हा पाजते? ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.